तर पहिल्या क्रमांकासाठी रोख रक्कम कॅश प्राइज आहे 10,000 रुपये आणि सुंदर अशी या दरम्यान KPL ची ट्रॉफी आणि दुसऱ्या क्रमांकासाठी रोख रक्कम पारितोषिक आहे 5,000 रुपये आणि भव्य दिव्य KPL ची ट्रॉफी. आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. दरम्यान गोरखला माझा मॅन ऑफ द मॅच देऊया. तर पाहुण्यांच्या शुभ हस्ते आमच्या नक्कीच दरम्यान किरवली गावचे पाहुणे कदुरामजी बजागे यांच्या शुभ हस्ते आपण गिफ्ट हॅम्पर देऊ एक. आणि नानू दिगाडकर यांना विनंती आहे की आपण देखील या दरम्यान यावा. नक्कीच गोरखचे वडील आहेत. वडिलांच्या शुभ हस्ते आपण दरम्यान आपण त्यांना देतोय गिफ्ट हॅम्पर. तर बघा एक गुड न्यूज अशी येते की त्या 3 एप्रिलला सन्माननीय राकेश शेठ दिगाडकर जे ग्रामपंचायत सदस्य त्यांच्याकडनं सर्व खेळाडूंसाठी एकविरा ट्रिप जरा जोरदार टाळ्या होत्या राकेश शेठ दिगाडकर यांच्यासाठी. पूर्णच्या पूर्ण नक्की सर्व दरम्यान खेळाडूंसाठी गावकऱ्यांसाठी पूर्ण अर्थातच अख्खा किरवली जाएगा और एकविरा जाएगा. आणि नक्कीच सर्वांनी नक्कीच या दरम्यान जायचं आहे एकविराचं दर्शन घ्यायचं आहे. राकेश शेठ दिगाडकर यांच्या माध्यमातून ही ट्रिप आहे खास करून पूर्ण किरवली गावासाठी. चलो एकविरा. आपण लगेचच पुढच्या देखील मॅचला करूया सुरुवात. पुन्हा एकदा दरम्यान कमेंट्री बॉक्स मध्ये आमचे मित्र विश्वास आमच्या नक्कीच दरम्यान कमेंट्री बॉक्स मध्ये असतील. हॅलो चेक. हॅलो थँक्यू राहुल भुईरा यांना आपण ऐकलात. तर जाऊयात सामन्याकडे. दुसरा सेमीफायनलचा हा सामना असेल. एका बाजूला असेल किंग 11 सिंधुदुर्ग आणि त्यांना फाईट करेल किंग 11 सिंधुदुर्ग आणि त्यांना फाईट करतोय स्टार 11 सिंहगड. तुला लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. विनंती असेल सलामीची जोडी आपण पाहू शकता. खेळपट्टीवर स्ट्राईक एंडला सोनू असेल, नॉन स्ट्राईकला हेमंत असतील आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होईल सोनू. नक्कीच सोनू येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिले षटक हाताळण्यासाठी लगेच कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल गोलंदाजांना. आणि विचार केला तर सेमीफायनलचा हा सामना असेल. दुसरे सेमीफायनल असेल या स्पर्धेतील. तर क्षेत्ररक्षण तर अतिशय सुरेखरित्या लावण्यात आलं आहे. विचार केला तर आपण लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि त्याचबरोबर काऊ कॉर्नरमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. नक्कीच शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, पॉईंट आणि कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटच्या दिशेने सुद्धा एक क्षेत्ररक्षक लावण्यात आला आहे. तर गोलंदाजीचं जाल अतिशय सुरेखरित्या जोडण्यात आलंय. गोलंदाज तयार. पहिला चेंडू लो फुलला चेंडू त्याला भिडकावून दिलाय. आसमानी सुलतान टोला. चेंडू फॉर होईल सीमा पार षटकार. नक्कीच षटकार पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू लो फुलटास होता. चेंडू स्लॉटमध्ये आला आणि त्याला पार्किंग प्लॉटमध्ये पाठवण्यात आला. षटकाराने धावफलक आणि जाऊन पोचेल 6 या आकड्यावरती.
नक्कीच सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय मित्रांनो. किरवली प्रीमियर लीग KPL 2022 हा थरार पर्व दुसरे. आणि विचार केला तर राकेशजी दिगाडकर साहेब यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आहे आणि त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ किरवली यांच्या आधाराने आणि त्यांच्या सहकार्याने राबवण्यात आलेली स्पर्धा. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा राईट आर्म मोर द विकेटने दुसरा चेंडू. हा चेंडू दिशा पाहावी लागेल. यस, नो चेंडू असेल. फंबलिंग झाली होती, रनअप मध्ये कुठेतरी अडथळा आला होता गोलंदाज सोनूच्या माध्यमातून आणि याच कारणामुळे कुठेतरी अतिरिक्त धाव पाहायला मिळतंय. नक्कीच चेंडू सुद्धा फ्री हिट असेल. पुढचा चेंडू आपण पाहू शकता. उडाडोले पाहणे पुढचा चेंडू असेल फ्री हिट. आणि या चेंडूवरती किती धावा खर्च करतोय गोलंदाज नितीन पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. सोनू स्ट्राईक एंडला सामना करेल. गोलंदाज नितीनचा चेंडू उंची जास्त आहे, लांबी कमी होती. झेल अतिशय सुरेखरित्या घेतलाय. धावचीची संधी सुद्धा झाली असती परंतु क्विक ऍक्शन या ठिकाणी मात्र पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकांची. आणि त्याचबरोबर फलंदाज सुद्धा सुरक्षित आपल्या लॉबीमध्ये पोहोचला आणि एक धाव धावफलकावरती ऍड होईल. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 8 या आकड्यावरती. नक्कीच बॅकअप चांगलं केलं जातंय क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने गोलंदाजी होते त्याला साजेशी कामगिरी करताना गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. स्टार 11 सिंहगड या संघाचे. नक्कीच वातावरण थोडंसं गरम आहे आणि गरम वातावरणात आपण पाहू शकता हा सामना गरम होताना. हा चेंडू सुरेखरित्या हाताळलाय परंतु यष्टीरक्षक बीट झाले. पंचांकडे दाद मागितले परंतु या ठिकाणी मात्र स्क्वेअर लेगचे पंच तटस्थ आहेत. नॉट आउट असेल. यष्टीरक्षक बीट झाले होते परंतु विचार केला तर शॉर्ट थर्डमॅन रिझन मधून क्षेत्ररक्षकने बॅकअप चांगलं केलं. निर्धाव चेंडूची समाप्ती होईल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता कॉन्स्टंट आहेत, फक्त आणि फक्त 8 धावा. विचार केला तर पहिल्याच चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर नो चेंडू होता आणि त्यानंतर मात्र कमबॅक करून देतोय गोलंदाज नितीन आपल्या संघासाठी. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज तयार. हा चेंडू अतिरिक्त असेल, 1 धाव असेल. आधीच्या चेंडूवरती धाव होती का पंचांना विनंती असेल? नाही, नक्कीच निर्धाव चेंडू होता. यस, नक्कीच गुणलेखक चाणाक्ष नजरेने या ठिकाणी मात्र लक्ष देऊन आहेत. गोलंदाज तयार. खोल्या टप्प्याचा चेंडू होता, वाईड यॉर्कर हाताला होता. नक्कीच लॉंग ऑफ रिझन मधून क्षेत्ररक्षक येतात, फेकी करतील तत्पर 1 धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाईल. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल दुहेरी आकड्यामध्ये डबल डिजिट 10 धावा आपण धावफलकावरती पाहू शकता. सोनू आणि हेमंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सर एक कामगिरी करत आहेत आपल्या संघासाठी. नितीनने नक्कीच कमबॅक केला आपल्या संघासाठी. पहिलाच चेंडू लो फुलटा सुद्धा आणि षटकार आला होता, त्यानंतर मात्र कमबॅक करून देतो आपल्या संघाला गोलंदाज नितीन. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. एका बाजूने सोनू आणि हेमंत आपल्या संघाची बाजू सांभाळताना. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल पाहायला मिळतोय. नक्कीच वारंवार यष्टीरक्षकाच्या माध्यमातून बदल केला जातोय. इथे मात्र वारा स्ट्रोक देखना फटका पिल्लर के मस्तक को दस्तक देती हुई सीमा पार ह्यूज षटकार. मग आता जीवाला वाटतंय बर, आता जीवाला वाटतंय बर भावा एक विमल खाल्ल्यावर, जीवाला वाटतंय बर भावा एक विमल खाल्ल्यावर. थँक्यू डीजे. नक्कीच फटका चांगला होता. धावा सुद्धा 6 त्या ठिकाणी मात्र प्राप्त झालाय. आता
सोनू नक्कीच या ठिकाणी मात्र आग ओकतोय मैदानाच्या आतमध्ये. दिशा पाहावी लागेल इथे मात्र यस इट इज वाईड. पंचांचा अतिरिक्त धाव इशारा येतोय पंचांकडून. रूपांतर धाव असेल. धावफलक एकने पुढे सरसावेल. जाऊन पोचेल 17 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेच्या षटकातील. आपण पहिला नितीन मार्गस्थ होते. पुन्हा एकदा राईट मोर द विकेटने. इथे मात्र खुल्या टप्प्याचा चेंडू झेलची संधी होती परंतु क्षेत्ररक्षकाच्या आभाक्याच्या दूर राहिला हा चेंडू आणि षटक समाप्तीचा येतो पंचांकडून. पहिल्या षटकाच्या वावगी समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता 18 धाबा. स्टार 11 सिंहगड नक्कीच गंगाराम बजागे साहेब यांच्याकडून सुद्धा मोलाचं योगदान आहे या स्पर्धेसाठी. प्रत्येकी 3,000 रुपयाचं या ठिकाणी मात्र योगदान दिलंय किरवली प्रीमियर लीगला. तर त्यांचं सुद्धा आयोजकांच्या वतीनं आणि ग्रामस्थ मंडळ किरवली यांच्या माध्यमातून हार्दिक आभार. नक्कीच माजी सरपंच आहेत ते ग्रुप ग्रामपंचायत किरवली, इताडे, सावत आणि मुठफल या ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे 3,000 रुपयाचं पारितोषिक. तर सगळ्यात मैदानाच्या आतमध्ये दुसरे षटक मार्गस्थ होईल. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज जितू आपण पाहू शकता. राईट मोर द विकेट नाही. पहिलाच चेंडू शॉर्ट पिच चेंडू आहे. हो केला चेंडू फरार होईल. ठिकाणी मात्र वारंवार नशिबाची साथ प्राप्त होत आहे. नक्कीच त्या ठिकाणी मात्र नशीब जोरावर आहेत म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. दरम्यान 3 धाबा धावफलकावरती एकटमने यश संपादित केला आहे. फलंदाज सोनूने 3 धाब्याच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावरती. नक्कीच नशिबाची साथ प्राप्त होत आहे गोलंदाजाला. फटका चांगला होता. 4 धाबा येणं गरजेचं होतं परंतु बॅड लक म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. गोलंदाज तयार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल फलंदाज हेमंत. सामना करेल गोलंदाज चितूचा. इथे मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत. फेकी करतील तत्पर 2 धावा तर कंप्लीट. ओव्हरथ्रो झालाय. धावफल चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. प्रेक्षक सुद्धा उत्साहाने आनंद घेताना. नक्कीच लीगचे सामने असतात तर अशा पद्धतीचं मनोरंजन नक्कीच होत असतं. अनेक स्पर्धांमध्ये 3 धावा तत्पर पदून काढल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी. 3 धाब्याच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावरती. नक्कीच मागच्या चेंडूवरती सुद्धा 3 धावा आल्या होत्या. या चेंडूवरती सुद्धा 3 धावा येत आहेत. तर विचार केला तर कुठेतरी महागडे षटक हाताळतोय गोलंदाज जितू. सुरेख गोलंदाजी होते परंतु क्षेत्ररक्षामध्ये काहीशी फंबलिंग होते आणि 3 धावा धावफलकावरती ऍड होतील. कमबॅक करावा लागेल गोलंदाजांना. जर विचार केला धावसंख्येचा तर जाऊन पोहोचले 24 या आकड्यावरती. सुंदर फटकेबाजी सोनूच्या माध्यमातून. शॉर्ट पिच चेंडू आहे. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. चेंडू हवेत झेलची संधी होती परंतु इथे मात्र फंबलिंग झाली. चेंडू फरार झाला. 1 बाउन्स आउट ऑफ 0. 4 धावा साडी चौकार. थँक्यू डीजे. चौकार पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात नव्हते परंतु झेल कॅरी करू शकले नाहीयेत. 4 धावा धावफलकावरती ऍड होतील. 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल स्कोरबोर्ड.
इथे मात्र जागा बनवले, रोम बनवला, चेंडूला भिडकावून दिलाय, चेंडू फरार व्हायला सीमा रेषा पार, बॅक टू बॅक दुसरा चौकार. गेलो या तंगून उन्हाचा तांगण झालं या तुला बघून बघून गेलो या तंगून उन्हाचं तांगण झालं या शिरलई अंगात आलो या अंगात तुझ्यात गुंतून गेलो. चुकीचा बॅक टू बॅक दोन चौकार आपण पाहिलं तर अतिशय महागड षटक हाताळतोय गोलंदाज जितू. धावफलक अतिशय वेगाने जाऊन पोहोचेल 32 या आकड्यावरती. पहिल्या दोन चेंडूंचा विचार केला तर 3 धावा, प्रत्येकी 3 धावा आल्या होत्या आणि या दोन चेंडूंचा विचार केला तर प्रत्येकी 4 धावा आल्यात. गोलंदाज तयार पुन्हा एकदा, हा फटका सुरेख आहे, स्टँड अँड डिलिव्हर. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या दूर आहे, फटका चांगला, धावा मिळतील 6. षटकार माझ्या उरात गडबड होती या बडबड चिपात पाकरू झालं या मला उडू 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 झालं या थँक्यू. नक्कीच क्षेत्ररक्षक तैनात होते लॉंग ऑन रिझन मध्ये, परंतु त्याच्या आव्याक्याच्या हा बाहेर चेंडू होता. हा फटका सुद्धा त्याच्या प्रयत्नात षटक समाप्तीचा इशारा. नक्कीच बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाहीये, निर्धाव चेंडूची समाप्ती होईल. तर 2 षटकांचा वावगी खेळ समाप्त झाला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता 38 धावा. नक्कीच सुंदर फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये केले फलंदाज सोनू आणि हेमंत मध्ये. दरम्यान ऐकूयात डीजे मास्टर यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत. डीजे थँक्यू डीजे. आणि नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून एक वैशिष्ट्य असेल, एक सेलिब्रेशन ट्रॉफी असेल. नक्कीच रणजितजी बजागे साहेब यांच्याकडून ही स्पॉन्सर केलंय. नक्कीच बेस्ट फिल्डरसाठी ही ट्रॉफी असेल. या टुर्नामेंटमधील बेस्ट फिल्डर नक्कीच दरम्यान शुभागमन होतंय सुभाषजी घरत साहेब, तर उद्योगपती किरवली गावचे, तर त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. या साहेब व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय, स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. दरम्यान सुरेखरित्या चेंडू हाताला जात आहे, फंबलिंग तर झालंय आणि एक धाव तत्पर धावफलकावरती ऍड होईल. रमेश आलेत गोलंदाजी ट्रॅकवर 3रं षटक हाताळण्यासाठी आणि रमेशला मात्र कमबॅक करून द्यावा लागेल. ज्या पद्धतीने धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत त्या धावा रोखणं इथून मात्र गरजेचं असेल गोलंदाजांना. कैलासजी बजागे साहेब आपल्याला सुद्धा विनंती असेल, आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचे. आयोजकांच्या माध्यमातून सूचना आहे. हा चेंडू स्टँड अँड डिलिव्हर, नक्कीच एफर्ट 100% त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून ब्रिलियंट एफर्ट. 4 धावा इथून मात्र रोखल्यात आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षक जितू चोरगेने. नक्कीच हा चेंडू नक्कीच सीमा पार झाला असता 6 धावांसाठी, परंतु त्या ठिकाणी मात्र 4 धावा रोखण्यात यश संपादित केलंय. एकच धाव घेतले, यस 1 धाव, 5 धावा रोखल्यात. नक्कीच ब्रिलियंट एफर्ट, 100% एफर्ट्स लावले जात आहेत. हा चेंडू सुद्धा स्लॉट मध्ये, मिस्टामिक स्ट्रोक आहे, चेंडू हवेत आहे, झेलची संधी होईल का? 4 क्षेत्ररक्षक येतात, परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होत आहे. तत्पर 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाब्याच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचेल. 42 धावा धावफलकावरती आपण पाहू शकता. 3रं षटक मार्गस्थ आहे आणि 42 धावा धावफलकावरती लावल्यात. सुंदर फटकेबाजी, अजूनही एकही विकेटचं पतन झालं नाहीये. हा चेंडू सुद्धा सुरेखरित्या हाताळलाय. नक्कीच बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु अतिशय
सुंदररित्या गोलंदाजी करतोय गोलंदाज रमेश. निर्धाव चेंडूची समाप्ती होईल. कमबॅक करून दिलाय आपल्या संघासाठी रमेशने. इथे मात्र दिशा पाहावी लागेल. चेंडू फरार झालाय. थर्ड मॅनला रिझन मधून आपण पाहिलं तर नो चेंडूचा इशारा येतो पंचांकडून आणि हा मिळेल नशिबाचा चौकार. 5 धावा धावफलकावरती ऍड होतील. डीजे थँक्यू डीजे. दुष्काळात 13वा महिना जे म्हणतात ना तसं पाहायला मिळलंय मैदानाच्या आतमध्ये. आधीच धावा जास्त होत्या धावफलकावरती. हा चेंडू अतिरिक्त धाव. शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होते परंतु ते सुद्धा बीट झाले. चेंडू फरार झाला. सीमारेषा पार चौकार. हा चेंडू फ्री हिट असेल. उडाडवले पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. स्लॉट मध्ये चेंडू आहे. चेंडू हवेत आहे. उंची जास्त. लांबी गाठेल का? क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत. फॉर्मलिंग झालंय आणि इथे काय घडतंय काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. नक्कीच फॉर्मलिंग झालंय. वारंवार फॉर्मलिंग पाहायला मिळतंय आणि इथे मात्र तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात माघारी परतावं लागेल फलंदाजांना. पहिल्याच विकेटचं पतन हेमंतची गेली संपुष्टात. बॅक टू द टेकआउट. डीजे मध्ये धावफलक जाऊन पोहोचलंय. या चोपन्न धावा आपण धावफलकाप्रती पाहू शकता. नक्कीच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पप्पूला आपण पाहू शकता. पप्प्या धावा किती झाल्या पाहायचे धावफलकावरती 55 धावा असतील. नक्कीच 55 धावा धावफलकावरती. नक्कीच आमचे ऑफिशियल स्कोरर यांच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र आम्हास सांगण्यात येतंय धावसंख्या धावफलकावरती 55 धावा पाहू शकता. नक्कीच खरंच समाचार घेतला जातोय गोलंदाजांचा. नक्कीच गुणेश पाटील यांच्याकडून पप्प्यासाठी हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. षटकारांची जर हॅट्रिक मारली तर गुणेश पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. गोलंदाज नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये अरुण पाहू शकता. स्ट्राईकिंगला फलंदाज पप्प्या. हा चेंडू अवांतर असेल. हो व्हॉट अ स्टाईल आपण पाहू शकता. वेगळ्या अंदाजाने हा वाईटचा इशारा देण्यात आलाय पंचांच्या माध्यमातून आपण पाहू शकता. गोरख आपण पाहू शकता. पंचांच्या भूमिकेमध्ये षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. गुणेश पाटील यांच्या माध्यमातून हा चेंडू स्लॉट मध्ये स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक दूरवरून येत आहेत आणि फक्त एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलका पुढे सरसावेल. जाऊन पोचेल 57 या आकड्यावरती. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मधील. विचार केला सोनूने चांगली फटकेबाजी केले आणि तब्बल 40 या धावसंख्येवरती खेळतोय. वैयक्तिक 40 धावा सोनूच्या बॅट मधून पाहायला मिळतात. इथे मात्र दिशा पाहावी लागेल. वाईट चेंडू
पुन्हा एकदा वाईट चेंडू असेल. नक्कीच ज्या पद्धतीने फलंदाजाने स्टँड घेतला होता त्या पद्धतीने या ठिकाणी मात्र गोलंदाज सुद्धा बीट होत आहेत. 40 धावा. नक्कीच या स्पर्धेतील पहिली 50 पाहायला मिळेल का प्रेक्षकांना. पंचांकडे दाद मागितली जाते परंतु नक्कीच निर्धाव चेंडूची समाप्ती होईल. अविनाश सोरगे साहेबांकडून षटकारांची किंवा चौकारांची हॅट्रिक मारली तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. हा फटका सुद्धा सुरेखरित आहे. चेंडू नक्कीच खुल्या टप्प्याचा होता. बीड झालाय क्षेत्ररक्षक उशीर लावलाय. नजरहटी दुर्घटना घटी आणि यष्टीरक्षक आपण पाहू शकता साई बागल आहेत त्या ठिकाणी मात्र. नक्कीच साई बागल नक्कीच अतिशय सुंदर असं यष्टीरक्षक पाहायला मिळतात. नक्कीच जेव्हा जेव्हा अनेक ठिकाणी आम्ही समालोचनेसाठी जातो तेव्हा मात्र 12वा खेळाडूच्या भूमिकेत ते नेहमीच असतात. नक्कीच संघ कुठलाही असतो किरवली गावाकडून कल्याण विभागात असो भिवंडी विभागात असो नेहमीच आम्हाला ते 12व्या खेळाडूच्या भूमिकेत असतात. परंतु या ठिकाणी मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात साई बागल. नक्कीच 100% योगदान आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी देताना. गोलंदाज तयार. इथे मात्र दिशा पाहावी लागेल. यस टच चेंडूची समाप्ती होईल. कमबॅक करतोय गोलंदाज या ठिकाणी मात्र अरुण. सुंदर गोलंदाजी. धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 40 या आकड्यावरती खेळतोय तब्बल सोनू. नक्कीच तुला मोठे फटके मारावे लागतील तर 50 धावा करायच्या असतील तर मोठा फटका येणं गरजेचं आहे. हा चेंडू सुद्धा सुरेख आहे. कार्पेटच्या सहाने चेंडू जातो सीमारेषे लगत. क्षेत्ररक्षक करतायत. फेकी चांगली झालंय आणि या ठिकाणी मात्र पाहावं लागेल नॉट आउट असेल. नक्कीच दुसरी धाव सुद्धा अतिशय वेगाने पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. 2 धाबेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचेल 62 या आकड्यावरती. 62 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा चेंडू असेल. चव्वेचाळीस धावा झाली. 10 षटकाराला तर 50 धावा होतील सोनूच्या. आणि इथे मात्र चेंडू फरार झालाय सीमारेषा पार. हा येईल चौकार. नक्कीच चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय या 66 या आकड्यावरती आणि जिंकण्यासाठी 67 धावांचं अवाढव्य लक्ष्य असेल किंग 11 सिंधुदुर्ग या संघापुढे. जर विचार केला सोनू फलंदाजीसाठी आले होते ॲज अ ओपनर बॅटर म्हणून आले होते आणि त्याने तब्बल 48 धावांची आक्रमक खेळी साकारली. 48 धावा तब्बल लावण्यात यश संपादित केले. 19 चेंडू फेस करताना 48 धावा धावफलकावरती लावल्या आहेत. तर जिंकण्यासाठी तब्बल 67 धावांची आवश्यकता असेल. नक्कीच किंग 11 सिंधुदुर्ग या संघाला. आणि जाऊयात तत्पर डीजे मास्टरकडे आणि ऐकूयात त्यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत. डीजे तर चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. नक्कीच विनंती असेल थोडी शांतता मेंटेन करायची खेळाडू कक्षामध्ये. आपण मित्रांनो गावाचं प्रतिनिधित्व करतोय गावासाठी खेळतोय तर नक्कीच कुठेतरी शांतता निर्माण करायची विनंती असेल. समालोचन कक्षाच्या वतीनं 67 धावांची आवश्यकता असेल. लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.
आणि आता मात्र सुवर्ण संधी असेल हनुमान बजागे साहेब यांच्याकडून. ऐवा झेलसाठी प्रत्येकी ऐवा झेलसाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज असेल. नक्कीच प्रेक्षकांसाठी सुद्धा सुवर्ण संधी असेल. जर षटकाराच्या बाहेर जर आपण झेल पकडला तर तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक असेल. जिंकण्यासाठी आता मात्र आवश्यकता असेल 67 धावांची. आणि तुर्तता मी इथेच थांबतो मित्रांनो. पुन्हा एकदा आपण इन्व्हाइट करूया आता मानेरे गावचा एक बुलंद आवाज व्हॉइस ऑफ मानेरे, आमचे साथी समालोचक, आमचे परम मित्र राहुल भोईरा. ओव्हर टू राहुल भोईर. थँक्यू. फिल्डिंग लावून घ्या पटापट. डीजे अग हौसा भर दिवसा चार चौघामध्ये मला तुम्ही ठीक धरशील का. हे देवा नारायणा रोज नारळ फोडेल तुला. हे कवा पिते हे कधी पिते ते असलीच ऐकतो मला. अग हौसा भर दिवसा चार चौघामध्ये मला तुम्ही ठीक धरशील का. तर चला वेळ न घेता आपण लगेचच्या दरम्यान मॅचला करायची सुरुवात. थोडंसं सहकार्य करा. तो जास्त वेळ नक्कीच आपल्याला घ्यायचा नाही. या टार्गेट 67 या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. तर मॅचला होते सुरुवात. त्या दरम्यानचा फटका हवेत आहे. फिल्डर तिथे आहेत उपस्थित, मात्र झाली आहे चूक. कॅचेस विन द मॅचेस. नक्कीच 10 विकेट्स घेतली जाते. राकेश डिगाडकर नक्कीच स्पर्धेचे फोकस म्हणजे स्पर्धेचे नक्कीच लाडके आयोजक आपल्याला पाहायला मिळतात, जे ग्रामपंचायत सदस्य देखील आहेत. आणि त्यांच्याच माध्यमातून येत्या 3 एप्रिलला नक्कीच चलो एकविरा नक्कीच पूर्ण किरवली गाव जाणार आहे एकविराच्या दर्शनासाठी. नाही अख्खा ही जाने वाला है. बघा दरम्यान पिकनिक एकविराचीच आहे. त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या दरम्यान कुठली आम्ही कमेंट केली नाहीये. या दरम्यानचा फटका ऑन साईडला तिथं डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत आणि मिळतील धावा 4.
येतो हा चौकार. अगं माझे सोने थँक्यू डीजे. 67चं टार्गेट आहे. नक्कीच 3 तारखेला एकविरीची या दरम्यान पिकनिक असणार आहे सन्मान्य राकेश डिगाडकर यांच्या माध्यमातून. आणि गोव्याला ज्यांना कोणाला जायचं असेल त्यांनी संध्याकाळी या कोण गोव्याला आम्ही त्यांना सरकारच्या माध्यमातून कोण गोवा नक्कीच तुम्हाला दाखवू. दरम्यानचा हा चांगला चेंडू अख्खा किरवली खेळेगा आणि नक्कीच पूर्ण किरवली खेळला या अनुषंगानं मत नक्कीच अप्रतिम डॉट चेंडू आला. विजय घरत देखील आम्हाला सहकार्य करत असताना अजय घरत नाहीत मात्र विजय घरत आहेत. अजय घरत त्यांचा शेड्यूल थोडासा बिझी आहे. फुल टॉस आहे फटका तिथे हवेत खेळत पुन्हा एकदा फिल्डर करणं झाली आहे चूक. चुका होत असताना हरकत नाहीये. खेळाडूला मात्र काय होणार नाहीये. खाते पिते घर के धावा नक्कीच इथल्या 3 कंप्लीट. मनीष आहेत पहिल्या ओव्हर मध्ये. संघाचे एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती. एकूण धावा 8 धावा स्कोर बोर्ड वरती आहे. त्या षटकातील बघतो आपण चेंडू अजूनही काही चेंडू आणखीच शिल्लक आहेत. 67 बनवायचे आहेत. ओव्हर द विकेट बागपूरला जाऊन स्लाइस केलाय वीरेंद्र सेहवाग स्टाईलनं. नशीब या दरम्यान असणं गरजेचं असतं. क्रिकेटमध्ये देखील आउटफील्ड थोडीशी स्लो झाली आहे. चेंडू शोधून फिक करेपर्यंत धावा येत नाही मिळतील. 2 धावा येत नाही मिळतील. 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 10 धावा स्कोर बोर्ड वरती. KPL सीझन 2 सन्माननीय राकेश डिगाडकर नक्कीच या स्पर्धेचे लाडके आयोजक ग्रामपंचायत सदस्य किरवली. यावेळेचा हा फटका हवेत खेळत फिल्डर तिकडे उपस्थित होते मात्र चेंडू त्यांना बीट करून जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा KPL षटकार. थँक्यू. सन्मान्य पप्पू शेटकीन यांचं शुभागमन झालंय. माझे उपसरपंच किरवलीच्या यांना विनंती की आपण देखील व्यासपीठावरती यावा. आमनेच आहेत या पप्पू शेट आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. त्याच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला गिफ्ट हॅम्बर लाभले आहेत. नक्कीच आमनेचे आमचे सन्माननीय पप्पू शेटकीने जे उद्योजक आहेत त्यांचं शुभागमन झालंय. त्यांचं देखील या क्रीडानगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि किरवली गावचे ते जावई आहेत. जावयांचा मान अगोदर या भाऊजी व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. अर्थातच आमचे पप्पू शेट नक्कीच बघा संजय शेट देखील स्वतःहून आले आहेत कारण का जावयांना भेटावंच लागतं. जावई नाराज तर गाव नाराज. संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती एकूण 16 धावा. प्रज्वल आले त्या षटकामध्ये. गोलंदाज अख्खा किरवली खेळेगा आणि अख्खा किरवली येत्या 3 एप्रिलला एकविरा जाएगा. एकविराला नक्कीच सर्वांसाठी आहे. पूर्ण गावाला तरी काय हरकत नाहीये. जाऊया बापू आपण देखील आले तरी चालेल कारण का नक्कीच राकेश डिगाडकरांच्या माध्यमातून ही मोठी पिकनिक आहे 3 एप्रिलला दरम्यान. चलो एकविरा. संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती एकूण आपल्याला धावफलक पाहायला मिळतोय 16 वरती धावफलक आहे. सेकंड ओव्हर दरम्यानचा फुल टॉस होता तिथे फिल्डिंग झाली आहे खराब. चेंडू मात्र भरपूर वेगाने चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4.
संजयजी बजागे जे टीमचे ऑनर त्यांच्याकडनं बॅक टू बॅक 3 बॉल 3 चौकार मारल्यास 1000 रुपये, बॅक टू बॅक 3 बॉल 3 षटकार जरी मारले तर देखील 1000. दशरथ शेठ बजाके आणि हनुमान शेठ बजाके नक्कीच यांच्याकडनं देखील मात्र ही सुवर्ण संधी असणार आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. मात्र मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम खेळ, बॅक टू बॅक चौकार दुसरा, अजून एक आला नक्कीच टीमच्या ऑनर आमचे संजय शेठ यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 24 धावा. जशास तसं प्रति उत्तर देत असताना दोन टीम मध्ये हा कडा संघर्ष. स्टार 11 मैदानाच्या आतमध्ये सिंहगड आणि त्यांच्या अगेन्स्ट सिंधुदुर्ग किंग 11 सिंधुदुर्ग. या दोन टीम मध्ये नक्कीच ही मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. स्टार 11 सिंहगड नक्कीच या टीमनं जर मेगा फायनल जिंकली तर त्या टीमना नक्कीच गोवा ट्रिप असणार आहे. कपिल शेठ गरज आणि चेतन जी बजाके यांच्या माध्यमातून बघा पणजी गोवा आहे. या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. अजून एक चांगला फटका इनसाइड आउट, पाठवला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. धमाका मैदानाच्या आतमध्ये. 1 बिग हिट 6. का प्यार मेरा संजय शेठ यांच्या माध्यमातून 500. बघा विजय शेठ घरात देखील आमच्या सोबत आहेत, आमचे कॉमेंटेटर, आणि ते सांगतायत. आणि संघाची धावसंख्या षटकाराच्या मदतीनं 30 धावा. 67चं टार्गेट आहे. राऊंड विकेट. हा दरम्यानचा हा देखील फुल टॉस आहे. आता फटका हवे तर फिल्डर झेलच्या खाली सेलिब्रेशन बघा. विकेटचे बटन खेळाडू बाद. तर संघाची एकूण धावसंख्या झाली स्कोर बोर्ड वरती 30. अजूनही 37 बनवायचे आहेत. 14 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 37 धावायची गरज आहे. संपार अँड प्रॉब्लेम. चेंडू हा दरम्यान अंपायरकडे आहे. सर तुम्हाला हवा असेल तर
नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटना हा देखील फुल टॉस आहे. फटका तेवढा चांगला. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. चेंडू शोधून फेक करेपर्यंत 2 धावा आहेत ना मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 32 32 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. विजयासाठी या मॅच मध्ये टार्गेट 67 चा. चांगली मॅच पाहायला मिळेल. अजूनही 35 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 13. या दरम्यानचा हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. अंपायरचा इशारा वाईट बॉल झाला. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. संघाची एकूण धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 33. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. दरम्यानचा हा देखील चेंडू पुन्हा टाकावा लागेल. अजून एक वाईट बॉल. खराब गोलंदाजी होत असताना 34 झालेले आहेत. अजून या दरम्यान 33 बनवायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत 13-33 इक्वेशन. अरुण साकेंगला फलंदाज खेळण्यासाठी सज्ज. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट आक्रमण करायचं होतं. फटका दरम्यान ऑनसाईडला हा मोठा फटका मिड विकेटला खेळायचा होता. चेंडूने बॅटचा बरोबर संपर्क नाही. चेंडू मध्ये शॉर्ट मिड विकेटला झाला फेल. तोपर्यंत मी एक सिंगल. एकूण धावा आणखीच धावा झाल्या त्या बघतो आपण स्कोर बोर्ड वरती 35. अजूनही बनवायच्या आहेत 32. चेंडू शिल्लक आहेत 12. तर चला सोना आपण वेळ नका घेऊ. लगेचच षटकाला सुरुवात करायची आहे. विकेटना फटका तर चांगला आहे. तिकडे फिल्डर या दरम्यान उपस्थित आहे. चेंडू चोचून फेक करेपर्यंत धावा इथनं मी तिला 2. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 37. 11 चेंडू अजून शिल्लक आहेत. विजयासाठी 30 धावेची गरज आहे मॅच मध्ये. 11-30 इक्वेशन आहे. या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी चांगली मॅच पाहायला मिळते. 2 टीम मध्ये हा कडा संघर्ष. नेक्स्ट बॉल विकेटनं पुन्हा एकदा आक्रमण करायचं होतं. कोट्याबद्दल चेंडू तर नक्कीच होता अरुण साठी. चेंडूने बॅटचा बरोबर संपर्क पुन्हा झाला नाहीये. 2 धावा इथनं कंप्लीट करत असताना या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाते पुढे. 39. अजून 28 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 10-28 इक्वेशन. हे 4 चेंडू निर्णायक असणार आहेत. चेंडूने बॅटचा अजिबात संपर्क नाही. स्विंग अँड मिस आला. दरम्यानचा हा डॉट बॉल. व्हेरी गुड बॉलिंग. कमबॅक आता मात्र करत असताना सोनव्या षटकामध्ये 9 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 28 धावेची गरज आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असणारे की ज्या स्पर्धेचा हा तर नियमच आहे. 9-28 इक्वेशन. सोनू ओव्हर द विकेटना अजून एक चांगला चेंडू आला. स्विंग अँड मिस. बॅक टू बॅक. दुसरा डॉट.
8 चेंडू 28 धावेची गरज आहे. दरम्यानचा हा फटका हवेत आहे. फिल्डर तिथं आहेत उपस्थित. चूक मात्र होणार नाही फलंदाज बाद. सात चेंडू 28 धावेची गरज आहे. सोनूचा अप्रतिम षटक या दरम्यानचा हा फटका सुंदर आहे. तिकडे फिल्डर उपस्थित आहे. चेंडू शोषून फेक करेपर्यंत धाव मात्र इथं एकच मिळेल. चेंडू आता मात्र शिल्लक आहेत 6 आणि विजयासाठी 27 धावेची गरज. षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक केला गोलंदाज सोनूनं. अप्रतिम गोलंदाजी केली आणि या मॅचमध्ये नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक केला. 6 चेंडू आता शिल्लक आहेत. विजयासाठी 27 धावेची गरज आहे या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 न जाते पुढे. 44 धावा. 23 धावेची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 5. 5-23 इक्वेशन आहे. विकेट ना व पिच आहे. फटका देखील चांगला आहे आणि इथनं बघतो आपण धावा देखील चांगला मिळतात. मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करत असताना येतोय हा षटकार.
एक चेंडू 11 धावेची गरज आहे. पहिल्या इनिंग मध्ये भरपूर चांगला खेळ. सोनून अप्रतिम बॅटिंग करत असताना 48 बनवल्या होत्या पहिल्या डावामध्ये. त्याच्या जोरावरती एक मोठी धावसंख्या, गोलंदाजी देखील भरपूर चांगली गेली होती. इथनं मात्र ही मॅच भरपूर चांगला खेळत असताना मात्र सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये. स्टार 11 नक्कीच सिंहगडच्या माध्यमातून ही मॅच जिंकली गेली. यमाचा मराठा सोनू पप्पू शेटकेने नक्कीच त्यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण आकर्षक अशा अगोदर ट्रॉफी द्यायचे. ट्रॉफी आणि सुंदर असा दरम्यान गिफ्ट हॅम्पर देखील आहे. शुभाजी यांना विनंती की आपण शुभ हस्ते द्यावं. हा गिफ्ट हॅम्पर नक्कीच पप्पू शेट यांनी मला दरम्यान पुरस्कृत केलं.